नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSc भाग 1 झूलॉजीच्या बायोस्टॅटिस्टिक्स या विषयाच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आज आपण जे एक्सपेरिमेंट बघणार आहोत, एक्सपेरिमेंट नंबर 8 एक्झाम्पल्स बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी. यामध्ये प्रोबॅबिलिटीशी संदर्भात जी एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे, कशा पद्धतीने प्रोबॅबिलिटी डिटरमाइन करायच्या या गोष्टी आपण बघणार आहोत. तर यामध्ये एक्झाम्पल नंबर 1 जे आपल्याला दिलेलं आहे त्या एक्झाम्पल नंबरमध्ये काय दिले बघा. इफ द प्रोबॅबिलिटी ऑफ हॉर्स ए विनिंग द रेस इज 1/5 अँड द प्रोबॅबिलिटी ऑफ हॉर्स बी विनिंग द सेम रेस इज 1/6. What is the probability that one of the horse will win the race? म्हणजे ए नावाचा जो हॉर्स आहे त्यानं ती रेस जिंकण्याची प्रॉबिलिटी 1/5 आहे आणि बी हा जो हॉर्स आहे तो तीच रेस जिंकण्याची प्रॉबिलिटी ही काय 1/6 अशी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की प्रोबॅबिलिटी ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 1. 0 आणि 1च्या मधलेच कुठली तरी व्हॅल्यू असते. सो 1/5 लाईज बिटवीन 0 अँड 1, 1/6 ऑल्सो लाईज बिटवीन 0 अँड 1. हे दिलेली असताना आपल्याला कोणती प्रॉबिलिटी काढायची आहे तर व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट वन ऑफ द हॉर्स विल विन द रेस. म्हणजे दोघांपैकी कोणता तरी एक, कोणताही जिंकू दे, ए हॉर्स जिंकला तरी चालेल, बी हॉर्स जिंकला तरी चालेल, दोघांपैकी कुठला तरी एक हॉर्स जिंकण्याची प्रॉबिलिटी आपल्याला काढायची. आता दोघांपैकी कोणताही एक हॉर्स जिंकण्याची प्रॉबिलिटी ही आपण मॅथमॅटिकली प्रॉबिलिटी ऑफ ए युनियन बी अशी दाखवतो. प्रॉबिलिटी ऑफ ए युनियन बी. आता इथं ए प्लस बी असं ते नोटेशन वापरलं आहे, परंतु ते प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग वन ऑफ द टू हॉर्स विल बी, ती प्रॉबिलिटी जी आहे ती आपण दाखवणार आहे, जी आपल्याला काढायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए हॉर्स ए म्हणजे इव्हेंट ए आपण काय डिफाईन करणार, हॉर्स ए विल विन. प्रोबॅबिलिटी दॅट विनिंग रेस ऑफ द हॉर्स ए इज इक्वल टू 1/5. सो इव्हेंट ए जो आहे तो आपला हॉर्स एनं समजा रेस जिंकली तर तो इव्हेंट ए घडला असं म्हणणार, आणि इव्हेंट बी कधी घडला असं म्हणणार, जर हॉर्स बीनं जर रेस जिंकली तर इव्हेंट बी असं घडला असं म्हणणार. मग दोघांपैकी कुठला तरी एक इव्हेंट घडला म्हणजे दोघांपैकी कोणता तरी एक हॉर्स जिंकला, ते आपण कसं दाखवणार तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी असं दाखवणार. ही आपल्याला प्रॉबिलिटी काढायची आहे. वी हॅव टू फाइंड धिस प्रॉबिलिटी. मग ही प्रॉबिलिटी ज्यावेळेला आपण काढतो तर ही प्रॉबिलिटी काढत असताना आपण लॉ ऑफ ॲडिशन ऑफ प्रोबॅबिलिटी वापरतो. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला लॉ ऑफ ॲडिशन वापरावा लागतो. लॉ ऑफ ॲडिशन ऑफ प्रोबॅबिलिटीज. तर ही प्रॉबिलिटी काढत असताना प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी, इथं मी लॉ ऑफ ॲडिशन ऑफ प्रॉबिलिटी लिहितो. प्रॉबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हा प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे कोणता तर दोन्ही हॉर्स एका वेळेला जिंकणं हा जो इव्हेंट असतो त्याला म्हणायचं ए इंटरसेक्शन बी. दोन्हीही गोष्टी एका वेळेला घडल्या पाहिजेत. ज्या दोन सेपरेट गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या दोन्ही गोष्टी एका वेळेला घडण्याची चा जो इव्हेंट आहे त्याला ए इंटरसेक्शन बीनं दाखवतात. म्हणजे एका वेळेला हॉर्स ए पण विन झाला पाहिजे आणि हॉर्स बी पण विन झाला पाहिजे. मग आता एका वेळेला हॉर्स ए आणि बी दोघंही विन होणं शक्य नाही. ए जर विन झाला तर बी काय होणार आहे, हारणार आहे, आणि बी जिंकला तर ए हारणार आहे. त्यामुळे ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्ही इव्हेंट एका वेळेला घडणं शक्य नाही. इट इज अ इम्पॉसिबल इव्हेंट. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी विल बी 0. त्यामुळे ही जी प्रोबॅबिलिटी आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी जी मी लिहिलेली आहे ती 0 आहे इन धिस केस, बिकॉज इव्हेंट ए आणि इव्हेंट बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट त्याला आपण म्हणतो. त्यामुळे ही प्रॉबिलिटी काय झाली आहे 0 झाली आहे.
त्यामुळं 0 झाल्यामुळं आपण काय करणार, त्यातनं ही निघून जाईल. 0 लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय ते सगळं निघून जाईल. त्यामुळं फक्त प्रॉबिलिटी काय राहील, प्रॉबिलिटी ऑफ ए प्लस प्रॉबिलिटी ऑफ बी, म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रॉबिलिटी ऑफ ए प्लस प्रॉबिलिटी ऑफ बी असं आपल्याला ते मिळेल. त्यामुळं इथं आपल्याला दिलेलं आहे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग द रेस ऑफ बाय हॉर्स ए इज 1/5 and probability of winning the race by horse B is equal to 1/6 and probability of A union B, इथे तुम्ही A union B असं वाचा, probability of A union B is equal to probability of A plus probability of B. आता ते probability of A plus probability of B का आलं, मायनस probability of A intersection B हे निघून गेलं, कारण probability of A intersection B 0 आहे, त्यामुळे ते निघून गेलं. त्यामुळे प्रॉबिलिटी ऑफ ए किती आहे आपली 1/5, प्रॉबिलिटी ऑफ बी किती आहे 1/6. त्यांची ॲडिशन घेतली, क्रॉस मल्टिफिकेशन करून, छेद त्यांचा समान नाही आहे त्यामुळं छेद समान नसेल त्यावेळेला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. ह्यानं ह्याला मल्टिप्लाय होणार, ह्यानं ह्याला मल्टिप्लाय होणार. 6 × 1 6 आलं, 5 × 1 5 आलं, म्हणजे 5 + 6 असं होणार न्यूमरेटरला. आणि डिनॉमिनेटरला जे डिनॉमिनेटर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन 5 × 6 30 अशा पद्धतीने ते येईल. आणि मग 5 + 6 इज इक्वल टू 11, 11 डिवाइड बाय 30. सो 11 डिवाइड बाय 30 इज इक्वल टू 0.366. दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी, म्हणजे वन ऑफ द 2 हॉर्स विल विन द रेस. त्याची प्रोबॅबिलिटी 0.366 इज द प्रोबॅबिलिटी दॅट वन ऑफ द हॉर्स विल विन द रेस. अशा पद्धतीने हे सॉल्व केलेलं आहे. तर नेक्स्ट जे आहे एक्झाम्पल, त्यामध्ये काय दिले बघा, द कार्ड इज ड्रॉन फ्रॉम ईच ऑफ 2 वेल शफल्ड पॅक. 2 पॅक आहेत कार्डचे सेपरेट. त्या 2 सेपरेट पॅकमधून कार्ड ड्रॉ केलेला आहे. आणि फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ॲट लिस्ट वन ऑफ देम इज एस कार्ड, म्हणजे एक्का असतो ना, तो एक्का मिळण्याची प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट वन ऑफ देम इज द एस. म्हणजे एका पॅकमधून 2 पॅक आहेत आपल्याकडं, इथं दिलं आहे 2 वेल शफल्ड पॅक्स. तर 2 पॅकमधून आपण कार्ड ड्रॉ करतो, त्यामुळे तिथं 2 कार्ड ड्रॉ होणार आहेत. त्या 2 कार्डपैकी ॲटलिस्ट एक, कमीत कमी एक कार्ड एस कार्ड असण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची. ओके, मग आपण त्यामध्ये काय करतो, इव्हेंट ए आपण काय म्हणणार आहे, इव्हेंट दॅट कार्ड फ्रॉम पॅक 1 इज ॲन एस कार्ड, त्याला इव्हेंट ए म्हणणार. आणि इव्हेंट बी कशाला म्हणणार, इव्हेंट दॅट ए कार्ड फ्रॉम पॅक 2 इज ॲन एस कार्ड, AC. म्हणजे दुसऱ्या पॅकमधनं निघालेलं कार्ड हे एस कार्ड, म्हणजे एक्का असणं म्हणजे इव्हेंट बी. आणि पहिल्या पॅकमधनं कार्ड ड्रॉ केल्यानंतर ते कार्ड एक्का असणं हा म्हणजे इव्हेंट ए घडला, असं आपण ते म्हणणार आहोत. मग आपल्याला एकतर इव्हेंट ए घडला किंवा इव्हेंट बी घडला तर आपलं काय होणार आहे, ॲटलिस्ट वन ऑफ देम विल एस असणार आहे. दोघांपैकी कुठला तर एक एस असणं म्हणजे इव्हेंट ए तर घडणं किंवा इव्हेंट बी घडणं, दोन्ही इव्हेंट घडले तरी चालत आहेत. त्यामुळं दोन्ही इव्हेंट जरी घडले तरी चालत आहेत. त्यामुळं हे दोन्ही ॲटलिस्ट वन ऑफ देम, त्यामुळं आपल्याला मगासारखीच प्रॉबिलिटी इथं आपल्याला काढायची आहे. कुठली प्रॉबिलिटी, तर ही प्रॉबिलिटी ऑफ ए युनियन बी, ए प्लस बी जे लिहिलं ना, प्रॉबिलिटी ऑफ ए युनियन बी. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रॉबिलिटी ऑफ ए प्लस प्रॉबिलिटी ऑफ बी मायनस प्रॉबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, प्रॉबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी असं आपल्याला ते विचारलेलं आहे. मग आता आपल्याला प्रॉबिलिटी ऑफ ए आपल्याकडं काढावी लागेल, प्रॉबिलिटी ऑफ बी काढावी लागेल आणि मग प्रॉबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काढावी लागेल. प्रॉबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आपण कशी काढणार, तर किंवा प्रॉबिलिटी ऑफ ए कशी काढणार, तर एस कार्ड जे असतात ती एस कार्ड 4 असतात, बरोबर, 4 कार्ड असतात एस, 1 के 4 असतात.
मग इव्हेंट ए घडणं म्हणजे काय, तर पहिल्या पॅकमधनं एस कार्ड येणं, एक्का येणं. मग पहिल्या कार्डमधला एक्के किती असतात, 4, टोटल एक्के 4 झाले आणि टोटल कार्ड किती 52. त्यामुळं टोटल नंबर ऑफ कार्ड्स हे तुमच्या डिनॉमिनेटर येणार आणि आपले रिक्वायर्ड नंबर ऑफ कार्ड्स म्हणजे कुठले कार्ड पाहिजेत आपल्याला, एक्क्याचे कार्ड पाहिजे. मग एक्क्याचे ऑल पॉसिबल आपले रिक्वायर्ड कार्ड किती आहेत, तर 4 आहेत. एक्क्याचे कार्ड 4 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कार्ड्स फ्रॉम पॅक 1 इज 52. त्यामुळे 4/52 इज 1/13 इज प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. तशीच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी, टोटल कार्ड 52 आहेत आणि एक्क्याचे कार्ड किती आहेत, 4 आहेत. त्यामुळं 4/52 देन अगेन 1/13 इज द प्रोबॅबिलिटी. आता पहिल्या पॅकमधनं तुमचा एक्का येणं आणि दुसऱ्या पॅकमधून एक्का येणं हे दोन्ही गोष्टी इंडिपेंडंट आहेत. म्हणजे पहिल्या पॅकमधनं एक्क्याचं कार्ड निघालं ह्याचा अर्थ दुसऱ्या पॅकमधनं एक्क्याचं कार्ड निघणारा नाही असं आहे का, किंवा निघणार आहे असं आहे का. म्हणजे पहिल्या पॅकमधून कुठलं कार्ड निघतं ह्याच्यावरती दुसऱ्या मधून कुठलं कार्ड निघतं ह्याचा काही संबंध नाही. त्यामुळे ते दोन्ही इव्हेंट जे आहेत ते इंडिपेंडंट आहेत. आणि मग असे जर ज्या वेळेला इंडिपेंडंट इव्हेंट असतात त्यावेळेला त्या इंडिपेंडंट इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी जो असतो, दोन्ही गोष्टी एका वेळा घडण्याचा, तो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इव्हेंट कसा काढतो आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बीची मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मिळते. मग त्या पद्धतीने इथं आपण ती प्रोबॅबिलिटी काढत आहोत. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी असं ते वाचा तुम्ही. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी 1/13 इंटू 1/13 दॅट इज 1/169 and that is equal to 0.0059 is the probability of A intersection B. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए मिळाली, प्रोबॅबिलिटी ऑफ बी मिळाली, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मिळाली. मग आता आपल्याला काय करायचं आहे, प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट वन ऑफ द कार्ड इज एस कार्ड. म्हणजे दोघांपैकी कुठलं तरी एक कार्ड एस कार्ड असण्याची प्रोबॅबिलिटी काढायची, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी काढायची. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इथं दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी हा फॉर्म्युला आहे त्याचा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बीचा. त्यामुळं प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बीचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आहे, 1/13 इथं टाकली. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आहे, 1/13 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे, तर 1/169. मग आपण काय करायचं आता, हा छेद तुमचा असमान आहे, समान नाही आहे, त्यामुळे इथं तिरकस गुणाकार होणार. ह्या सगळ्यांचा छेद समान नाही, ह्या दोघांचा आहे. त्यामुळे ह्या दोघांचा करताना काय होईल, किंवा छेद समान करायचा असेल आपल्याला तर याच्या डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला 13 मल्टिप्लाय करावं लागेल. ह्याच्या डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला 13 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथं आणि इथं 13 मल्टिप्लाय करावं लागेल, इथं आणि इथं 13 मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावेळेला डिनॉमिनेटर इथं 169 येईल, इथं 169 येईल, बरोबर. त्यामुळे त्या पद्धतीनं केलं आहे. इथं 169 आणण्यासाठी 13 मल्टिप्लाय केलेलं आहे न्यूमरेटरला. त्यामुळे 13 + 13 डिवाइड बाय 169. 13 + 13 म्हणजे 26. सो 26 - 1 म्हणजे कसं होईल, ते 13 + 13 म्हणजे 26 आणि छेद समान असल्या कारणानं 26 - 1 भागिले 169 म्हणजेच काय होईल, 25 भागिले 169 असेल. आणि 25 भागिले 169 केलं तर तुम्हाला किती मिळते, 0.147 असं मिळते. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू किती मिळाली आपल्याला, 0.147. अशा पद्धतीने तुम्हाला ती प्रोबॅबिलिटी मिळाली. सो दिस इज द required probability that at least one of the card is ace card. अशा पद्धतीने ते काढायचं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय बघा, 2 कार्ड्स आर ड्रॉन फ्रॉम ए पॅक ऑफ 52 कार्ड्स. म्हणजे एकच पॅक आहे आता आणि त्या एकाच पॅकमधनं 2 कार्ड काढलेली आहेत. ओके, मगाशी 2 सेपरेट पॅक होते त्यामुळे ते इंडिपेंडंट होतं त्याचं ते कार्ड निघणं. आता इथं 52 कार्ड्स असल्या कारणानं त्यातनं 2 कार्ड आपल्याला काढायचे आहेत.
त्यामुळे हा इव्हेंट इंडिपेंडंट असणार नाही. ओके, तर फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट बोथ आर किंग्स. दोन्हीच्या दोन्ही जी कार्ड आपण ड्रॉ करणार आहोत ते दोन्ही कार्ड कशी असली पाहिजेत, किंग कार्ड्स असली पाहिजेत. ओके, त्याची प्रॉबिलिटी आपल्याला काढायची. मग आता टोटल कार्ड्स इन पॅक किती आहेत, 52. टोटल किंग इन द पॅक किती आहेत, 4. त्यामुळं प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉईंग 1 किंग इज 4/52. दॅट इज 1/13 असं आहे. 1/13 म्हणजेच 0.0769 अशा पद्धतीने तुम्हाला मिळेल. ओके, आता पहिला कार्ड ड्रॉ झालं की शिल्लक राहिले किती, 52मधनं एक कार्ड काढलं तर शिल्लक राहिले किती, 51 कार्ड शिल्लक राहिले. आणि एक किंग कार्ड जर ड्रॉ झाला तर किंग किती शिल्लक राहिले, 3 शिल्लक राहिले. त्यामुळे नेक्स्ट काढत असताना आफ्टर ड्रॉईंग फर्स्ट किंग पॅक विल कंटेन ओनली 3 किंग्स. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉईंग सेकंड किंग, दुसरा किंग ड्रॉ होण्याची प्रॉबिलिटी जी आहे ती काय असणार आहे, 3/51 असणार आहे. दॅट इज 1/17. दॅट इज 0.0588 अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉबिलिटी मिळेल. मग आता द 2 इव्हेंट्स आर डिपेंडंट, देअरफॉर द प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉईंग 2 किंग्स. आता कसं आहे, पहिला किंग्स काढल्यानंतर म्हणजे ह्या जेव्हा 2 ज्या प्रोबॅबिलिटी आपण काढल्या तर पहिल्या किंग ड्रॉ होण्याची प्रॉबिलिटी विचारात घेतली आणि मग शिल्लक राहिला ह्याच्यातून दुसरा किंग काढला, बरोबर. आता आपल्याला प्रॉबिलिटी काढायची आहे ती बोथ आर द किंग्स, दोन्ही कार्ड किंग असण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. तर दोन्ही कार्ड किंग असण्याची प्रॉबिलिटी आपण जे काढणार आहोत ती प्रॉबिलिटी कशी असणार, प्रॉबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता प्रॉबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी असेल तर हे दोन्ही इव्हेंट जे आपण दिलेले आहेत ते दोन्ही इव्हेंट कसे इंडिपेंडंट इथं दिलेले आहेत. आणि ते इंडिपेंडंट असले की प्रोबॅबिलिटी ऑफ फर्स्ट किंग इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सेकंड किंग अशा पद्धतीनं त्या दोन्ही प्रॉबिलिटीचं मल्टिप्लिकेशन घेऊन काय केलेलं आहे, इथं 0.0045 अशा पद्धतीनं ते काढलेलं आहे. आता यातं कॉम्बिनेशनचा विचार करून सुद्धा प्रॉबिलिटी काढतात, पण दॅट इज टू डिफिकल्ट फॉर यू बिकॉज यू डोंट नो हाऊ टू कॅल्क्युलेट कॉम्बिनेशन्स. परंतु ते कॉम्बिनेशननं जर काढायचं असेल तर कसं होतं, तर आपल्याला टोटल कार्ड किती आहेत, 2 ड्रॉ करायची आहेत. त्यामुळे डायरेक्ट प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉईंग बोथ कार्ड्स आर किंग इज नथिंग बट जी कार्ड ड्रॉ होणार आहेत ती टोटल कार्ड किती आहेत, 52C2, 2 कार्डचं कॉम्बिनेशन 52 मधल्या, परंतु ती 2 कार्ड ड्रॉ होणार आहेत 4 किंगमधून. सो 4C2 अशा पद्धतीने तो कॉम्बिनेशन काढलं, ह्याचं ॲन्सर जे येईल त्या ॲन्सर दॅट इज युअर डायरेक्ट प्रॉबिलिटी दॅट बोथ कार्ड्स आर किंग कार्ड्स अशा पद्धतीने ते येणार आहे. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल इज बॉक्स कंटेन 10 ग्रीन बॉल्स अँड 5 ब्लॅक बॉल्स. 2 बॉल्स आर ड्रॉन वन आफ्टर अनदर. एक झाला की दुसरा आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ करायचा आहे. त्यामुळं फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट बोथ बॉल्स ड्रॉन आर ब्लॅक. मग आता आपण जी प्रॉबिलिटी काढणार आहोत तिथं ग्रीन, त्या बॉक्समध्ये ग्रीन बॉल किती आहेत, 10 आहेत. ब्लॅक बॉल किती आहेत, तर 5 आहेत. टोटल बॉल किती झाले, 15. तर आता आपल्याला 2 बॉल ड्रॉ करायचे आहेत. आता 2 बॉल ड्रॉ करत असताना ते दोन्ही बॉल ब्लॅक असण्याची आपल्याला प्रॉबिलिटी काढायची. आता पहिला बॉल ब्लॅक असण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती प्रोबॅबिलिटी आपल्याला कशी मिळेल, तर 5/15 अशा पद्धतीने ती प्रॉबिलिटी, एक बॉल ब्लॅक बॉल ड्रॉ करण्याची प्रॉबिलिटी 5/15 अशी आपल्याला ती मिळेल. आता एकदा पहिला बॉल ड्रॉ झाला, काढला की शिल्लक किती टोटल बॉलमधनं राहणार आहेत, तर 14 राहणार आहेत. आणि ब्लॅक बॉलमधनं किती शिल्लक राहणार आहेत, तर 4च ब्लॅक बॉल शिल्लक राहणार आहेत. एक बॉल ड्रॉ झालेला आहे, त्या काढलेला आहे. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉईंग सेकंड ब्लॅक बॉल इज काय झाली, 4/14 अशा पद्धतीने ती झाली. म्हणजे आता ही जी आहे ती एक प्रकारे कंडिशनल प्रॉबिलिटी आहे थोडक्यात.
आणि पहिली आहे ती अनकंडिशनल आहे. ह्याच्यावरती कंडिशन काय येते तर पहिला बॉल ड्रॉ झालेला आहे, त्याच्यामुळं ब्लॅक बॉल 4 राहिले आणि टोटल बॉल 14 राहिले. त्यामुळे ही प्रोबॅबिलिटी आणि पहिली प्रोबॅबिलिटी यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं की तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे बोथ बॉल्स आर ब्लॅक बॉल्स असं तुम्हाला ती प्रोबॅबिलिटी मिळते. म्हणजे पहिला बॉल ड्रॉ झाला की तो इव्हेंट ए, दुसरा ब्लॅक बॉल ड्रॉ झाला की त्याला इव्हेंट बी म्हणायचं असतं. सो इथं त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं ह्या दोन्ही प्रोबॅबिलिटींचं, त्या कंडिशनल प्रॉबिलिटी काढून आपण घेतलेली आहे. तर ह्या दोन्ही प्रॉबिलिटीचं घेतलं मल्टिप्लिकेशन तर आपल्याला ही प्रॉबिलिटी मिळते. सो दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ बोथ बॉल्स आर दी black balls. So probability that both balls are black is 0.0924. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये काय, 1 basket contain 12 white balls and 20 black balls. 12 व्हाईट बॉल्स आहेत आणि 20 ब्लॅक बॉल्स आहेत. अनादर बास्केट कंटेन्स 16 व्हाईट बॉल्स अँड 24 ब्लॅक बॉल्स. 1 बॉल इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम ईच बास्केट. दोन्ही बास्केटमधून एक बॉल काय केला रँडमली काढलेला आहे. तर व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट बॉल्स ड्रॉन आर बोथ दी व्हाईट्स. म्हणजे पहिल्या बास्केटमधनं एक बॉल ड्रॉ केला आहे, दुसऱ्या बास्केटमधून एक बॉल ड्रॉ केलेला आहे आणि ते दोन्ही बॉल व्हाईट असण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती आपल्याला काढायची आहे. ओके, मग आता बघा, पहिल्या बॉल बास्केटमधनं जो व्हाईट बॉल येणार आहे, टोटल व्हाईट बॉल किती आहेत, 12 आहेत. ओके, आणि टोटल बॉल किती झाले त्यामध्ये 20 + 12 म्हणजे 32. म्हणजे टोटल बॉल्स आर 32 इथं दिलेलं आहे आपल्याला, इथं दिलं आहे बघा. आणि व्हाईट बॉल्स इन बास्केट 12 दिले. त्यामुळं पहिल्या बास्केटमधून व्हाईट बॉल ड्रॉ होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती 12/32 असणार आहे. ओके, इथं दिले 12/32. नंबर ऑफ व्हाईट बॉल्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ बॉल्स. असं केल्यानंतर तुम्हाला 0.375 अशी मिळणार. तशी सेम प्रॉबिलिटी दुसऱ्या बास्केटमधनं एक व्हाईट बॉल ड्रॉ होण्याची जी प्रॉबिलिटी आहे तर नंबर ऑफ व्हाईट बॉल्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ बॉल्स. व्हाईट बॉल्स 16 आहेत, ब्लॅक बॉल 24 आहेत, त्यामुळे टोटल बॉल किती झाले 40. त्यामुळे प्रोबॅबिलिटी दॅट 1 व्हाईट बॉल फ्रॉम द सेकंड बास्केट इज 16/40 दॅट इज 0.4. सो दीज म्हणजे पहिल्या बास्केटमधनं व्हाईट बॉल येणं आणि दुसऱ्या बास्केटमधनं व्हाईट बॉल येणं ह्याशी एकमेकांशी काही संबंध नाही, दोन्ही काय आहेत इंडिपेंडंट आहेत. त्यामुळे दोन्ही ज्यावेळेला इंडिपेंडंट असतात त्यावेळेला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कशी असते, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी आपण लिहितो. त्यामुळं इथं आपण काय करणार आहोत, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे पहिल्या ए म्हणजे कसला इव्हेंट, पहिल्या बास्केटमधनं व्हाईट बॉल येणं, आणि बी म्हणजे कसला इव्हेंट, दुसऱ्या बास्केटमधनं व्हाईट बॉल येणं. हे दोन्ही इव्हेंट एका वेळेला घडण्याची प्रोबॅबिलिटी आहे दॅट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. हे इंटू आहे हे लक्षात घ्या. म्हणजे आपण जी प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए म्हणजे पहिल्या बास्केटमधनं व्हाईट बॉल येण्याची जी प्रोबॅबिलिटी काढलेली आहे ती मल्टिप्लाइड विथ दुसऱ्या बास्केटमधनं व्हाईट बॉल येण्याची प्रोबॅबिलिटी केलं की आपल्याला काय मिळणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे बोथ बॉल्स आर व्हाईट बॉल्स. अशा पद्धतीची ती आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळेल. म्हणजे इथं ती प्रोबॅबिलिटीचं मल्टिप्लिकेशन आपण इथं घेतलेलं आहे बघा, 0.375 मल्टिप्लाइड विथ 0.4 दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर 0.15 येते. सो प्रोबॅबिलिटी ऑफ both the balls drawn from two separate baskets are white ball is 0.15 इथं आपल्याला मिळाले. सो आपण काय म्हणू शकतो मग, 0.15 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉईंग 2 व्हाईट बॉल्स. अशा पद्धतीनं इंडिपेंडंट इव्हेंट असतील तर आपण प्रोबॅबिलिटी काढू शकतो. हे जे फॉर्म्युले मी ते लिहिले, ए युनियन बीची प्रोबॅबिलिटी, ए इंटरसेक्शन बीची प्रोबॅबिलिटी, तर ह्या पद्धतीनं तुम्हाला ती काढता आली पाहिजे. इव्हेंट इंडिपेंडंट असताना, डिपेंडंट असताना, इंडिपेंडंट असताना. डिपेंडंट आणि इंडिपेंडंट हे प्रकार तुम्हाला सांगितले. इंडिपेंडंट असतील तर
डायरेक्ट तुम्ही प्रॉयल्टी सेपरेट मल्टिप्लिकेशन घेऊ शकता. डिपेंडंट असतील तर कंडिशनल प्रॉयल्टीची मल्टिप्लिकेशन येते, जे ह्याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये मी एक्सप्लेन केलं. पहिला बॉल ड्रॉ झाल्यानंतर दुसरा बॉल ड्रॉ होण्यासाठी जी कंडिशन येऊन बॉल रिड्यूस होतात त्यातले आणि मग प्रॉयल्टी निघते, त्या पद्धतीने ती प्रॉयल्टी काढायची आणि ए इंटरसेक्शन बीची प्रॉयल्टी काढायची. इन दिस वे we can calculate the probabilities. So for today's session we are going to stop here. Thank you.